नमस्कार मंडळी, तुमचं हेल्थ विथ साईशा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. माझे हेल्दी व्हिडिओ तर तुम्ही रोज सगळे पाहताच आणि मी रोज तुमच्यासोबत नवनवीन टिप्ससुद्धा शेअर करत असते. तर मी आज असा विचार केला की तुमच्यासोबत एक हेल्दी रेसिपी पण शेअर केली जावी. तर आता सुरू आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त काय चालू असतं तर ही स्वीट कॉर्न याचीच रेसिपी तुमच्यासोबत मी क्विक आणि सिंपल शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पहिले ना हे जे स्वीट कॉर्न आहेत ना ते अशा प्रकारे मी सोलून घेतले. म्हणजे काय होतं, जे आपण सुके जर सोलून घेतले ना तर ते इझिली सोलल्या जातात. आणि स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यात ना आता कुकरमध्ये टाकून थोडंसं त्यामध्ये ना पाणी टाकायचं. जास्त नाही टाकायचं कारण हे सॉफ्ट ऑलरेडी असतात. कुकर सेट करून 2 ते 3 शिट्या ह्याच्या होऊ द्यायच्या, ते पण असा मीडियम गॅसवर. ना मी कुकर पूर्ण थंड करून हे स्वीट कॉर्न ना एका चाळणीच्या साहाय्याने त्यामधलं सगळं पाणी निघण्यासाठी टाकलेले आहेत. आता यातलं सगळं पाणी निघून गेलं ना की मग आपण मसाला लावून ह्याला खाऊ शकतो. पाणी गाळून झाल्यानंतर मी ना हे कॉर्न आता बाउलमध्ये घेतलेत. आता यामध्ये ना मसाले ॲड करते. मसाले म्हणजे काय, आपल्याला जास्त स्पायसी नाही बनवायचे, सिम्पलच बनवायचे, हेल्दी. मग यामध्ये मध्ये गरजेनुसार तुमच्या लाल तिखट तुम्ही टाकू शकता. अजून थोडासा चाट मसाला टाकायचा, ऑप्शनल आहे हे. थोडंसं मीठ चवीनुसार आणि काय करायचं, लिंबू पिळायचं. लिंबू पिळल्याने काय होते की खूप छान चव येते ह्याला. आणि हे सगळं मिश्रण ना असं एकजीव करून घ्यायचं. मंडळी, तुम्ही ही रेसिपी आज नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते तुम्ही मला ट्राय करून सांगू शकता. आणि तुम्हाला फक्त स्वीट कॉर्नचे चविष्ट पदार्थच नाही तर त्याच्या आरोग्यासाठी होणारे फायदे किंवा ते कसं खावं, ते कोणी जपून खावं, या सगळ्यांबद्दल मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करा. मी या शॉर्टच्या खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी हेल्थ विथ साईशा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण मी तुम्हाला असे छान छान हेल्थ विषयी व्हिडिओज आणि रेसिपीज नक्की शेअर करत जाईल.